बुडे तू वायरी कुठे गेली? कशी ना बापा घरातच. इकडे यावं. आहेस का घरात? आधी इकडे सरपंच बोलावून राहिले. काय म्हणते माय बी आता हा सरपंच? आली आली. बोला ना सरपंच, काय म्हणत होते? काहीच नाही बाई, होका घेऊन आलतो बा आपला कांदा खंडणार. चालता का बा? कांदा खंडायला सांगायला आलतो बा. नाही ना बापा सरपंच, सणून तपून राहिले ना बापा. त्या उन्हात काय कांदा खंडता? नाही बापा, आपल्याच्या नाही जमत. या उन्हात तर बापा लाला जीव करते सगळा. पाणी पाणी जीव करते. जाऊ नाही वाटत उन्हात तर आता. अरे बापा, तुमची थंडगार पाण्याची व्यवस्था करतो आणि सावलीत बसायची व्यवस्था करतो मी. जाग्यावर कांदा खंडाना आपल्या सावलीतल्या सावलीत. चला बा, चला, होते ना रोजदारी. रोजदारी वाढून देतो. नाही बापा, काही येत नाही बाबा. मी ऊन लागलं तर काय करा? तेच पैसे बापा दवाखान्यात घालायला लागतील. त्याच्यापेक्षा घरी राहिलं ते पुरते बापा. नाही सरपंच, मी नाही येत. काय बुडे, काय जमाना बदलला. तुला म्हटलं होतं कधी ऊन तपते रे बाबू, मी काही येत नाही बापा वावरात कांदा फांदा खंडेले. म्हटलं की बाबा चालली बुडी वावरात. एक दिवस नाही म्हटलं बुडी तुला मुली. अरे बापा सरपंच, आताच्या बायाले बापा पगार आहे ना. 1500 रुपये महिना भेटते ना बापा लाडक्या बहीणचा. ते पगार असल्यावर येतात का आता वावरात कांदे खंडेले? काही बोलत बापा तू? आता आमच्यासारखे केलं बापा काम पहिले. खूप लय डोंगरीच्या डोळ्यात आता. 1500 रुपये महिना काढते ते आमचा. हा बुडे, ते तर आहेच म्हणा. आता 1500 भेटल्यावर काय बाबाई वावरात जाणार आहे? घेतले बाबा तुम्ही, आपण टोले घेतले. आपल्याला काही नव्हतं. आपल्याकडे काय लक्ष देणं नाही शासनानं. पण आता बहिणी लयच लाडक्या झाल्या बाबा. काय माहित पाहिजे पुढे काय काय 10,000 महिन्याला देतात का काय माहित. बापा मग तर काही खरंच नाही ना रे बापा. 10,000 भेटले की मग तर जमिनी पडीत राहतात का काय सांगा? हे जर कीर्तन ऐकलं नाही पुरत तर अंदर यायचं. लाडकी बहीण खूप राहिली ना लोकांच्या डोळ्यात आता. याच्या बिन लागे हे आमच्या डोंगरीच्या बी काही घेणं देणं. आता भेटतात तर काय याच्या डोळ्यात येऊ द्या लागते. बा बुडे, परेशान झालो बा मी. काय मजूर नाही भेटून राहिला कांदा खंडायले. थाला कर ना बुडे, बुड्या बुड्याची गॅंग घे ना आपल्या वावरात. सावलीतच खंडाना पाण्याची व्यवस्था करतो, सारी सावलीची व्यवस्था करतो. बापा सरपंच, आता होत नाही ना रे बापा. असे हातपाय बापा गलगल हालतात ना, थरथर करतात हातपाय आता वावरात गेलं की. नाही तर तुले मी नाही म्हणतो काय, वापस पाठवलं असतं का तुले असं मी ना बापा? तडकच आली असती मी वावरात तुया. पण आता नाही जमत ना रे बापा, कसं करू? पुढे यंदा असं वाटते की कांदा वावरातच राहते, मा बाऱ्यातच सोडते. कोणी येऊनच नाही राहिला कांदा काढायला. ऊनच लागते म्हणतात. पण ऊन फक्त हे कारण आहे. पण 1500 रुपये महिना भेटल्यावर त्याच कौशल्य येतील बिचाऱ्या. असा विषय आहे ना बुडे. म्हणून म्हटलं बुड्या बुड्याची गँग कर चालू. आपल्याला काय धीरे धीरे करा ना, काय ना साधा महिनाभर. बरं बापा, तू म्हणूनच राहिला तर पाहतो बापा. बुड्या बाड्या भेटल्या तर पाहतो, सांगतो मग तुले आता. हा बुडे पाय मग. हा चाल मग ये तुम्ही. हा ये सरपंच ये. बेकार झालं रे बापा, बेकार झालं. हा मजुरांना हल्ला हल्ला करणं का 400 आणि 500 रुपये रोज दोन देऊ येऊन नाही राहिले रे बापा. काय कसंच काय करा कशी काय जमीन पुरी ना ताई. काय बापा, आता येईल लाडकी बहीण भेटून राहिली तर काय निराच्या माल कुदतात ना बापा. निरा झिमोटेच मारतात ना. आता माझी सुने त्यातलीच आहे ना बापा. एक दिवस वावरात जात नाही. 1500 रुपये महिना भेटते तर आहे तर खाते घरी बसून. आपण तेही नाही म्हणू शकत बापा. आता 1500 रुपये महिना आहे ना त्याला. आता त्याचं भागते त्याच्यावर बापा. आता बसतात घरी. मग वरचे कांद्याचा सीझन होऊन राहिला बरं चालू. हो ना माय, हाच तर सीझन आहे आता त्यानं खाण्याचा. रोजानं म्हटलं तर 500 रुपये रोज बरं. आणि कसं उधळ म्हटलं तर 15,000 16,000 रुपये एकरानं घ्यायचा कांदा. नाही तर मग काय त्याच्या कमी नाही घ्यायचा. हो माय बाई, त्याच्या कमी कोण घेते माय बाई? का उन्हात मरता काय? लोक काही भाव हे करतात. आपण नाही जायचं पण कमी दिला तर. आपल्याला हा भाव भेटला तर जायचं, नाही तर मग घरीच हायच आपल्याला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये. आपल्याला काही तशी गरज नाही. बाया तशा बी जाऊनच नाही राहिल्या ना व. 1500 रुपये महिना भेटून राहिला लाडक्या बहिणीचा तर. असे माणसं तर निरा बायाच्या मागे मागे फिरून राहिले. येता का आमचा कांदा खंडायले, येता का आमचा कांदा खंडायले. पण एक बाई हो नाही म्हणून राहिली. एकीच्या तोंडातून लवकर हो नाही निघत. म्हणून कसं अडची बाजू घ्या जराशी. एवढा कांदा देसान म्हणा आम्हाला एकरानं तर येतो आम्ही, नाही तर मग काही येत नाही. बाई तसंच करायचं. 16,000 रुपये एकरानं भेटत असेल तर घ्यायचं, नाही तर मग घरी बसलं ते पुरते. नाहीतरी ऊन लय तपून राहिलं. कुठे उन्हाच्या झपक्यात नाही बी काही झालं आपल्याला तर काय करता? तेवढ्या असलं तर जाऊ आपण, नाही तर मग घरीच. हो बाई, मी तर याच्या खाली जर दिलं कोणा तर मी तर जातच नाही. आपलं घर भलं ना आपण भलं. टीव्हीचे बटन दाबायचे आणि मस्त टीव्ही पाहायची. झपून आले शान मस्त. नाही तर बायलेच कोणते धंद्या जाता उन्हाळ्याचे, झोपायचे धंद्या जाता. बरे हटे तर सैन्य जो बायचं चाल या बायला विचारू. चालता बा कांदा खंडारी चाल बर. हो बाय, हो बाय, हो बोला ना बाबा शांताराम भाऊ, सांगा काय म्हणतात? काही नाही बाई, कांदा खंड नव्हता बा आपला. चाला ना दोघी तिघी जणी. बा शांताराम भाऊ, किती तपून राहिलं. लाला जीव करते ना बापा. या उन्हात लागे कांदा खणणं नाही बापा, ते नाही जमी. आता ऊन तर आहेच बा. आता ऊन आहे म्हटलं तर ऊन तर तापणारच आहे. रोजदारी पद्धतशीर येतो तुम्हाला.
150 रुपये रोज चालू आहे तर 200 रुपये रोज देतो. बापा शांताराम भाऊ भुलून बोला आता. 150 रुपये 200 रुपये रोज, आता 500 रुपये रोज आहे. 500 रुपये रोजाशिवाय बाई येतही नाही वावरात आता. बापा शांताराम भाऊ 500 रुपये रोज देसान तर येतो आम्ही, तसे तर काही येत नाही. बापा बाई ते पीक पुरणार नाही हो बाई. 500 रुपये रोज जर तुम्हाला दिला तर हा पुरते का बाई? ते सांग बरं मले. त्याचे भाव काय, तुम्ही मागून काय राहिले? काही आमचा विचार करा. शेतकऱ्याचा घेऊ नका ना बापा, घेऊ नका ना आम्हाला. आम्ही काय घेवा बापा तुम्हाला? आम्ही चांगलं सांगून राहिलो 500 रुपये रोज द्या आम्हाला. आता 500च्या कमी आहे का काही? सगळं वाढलं की नाही? आणि बायाचा रोजच काऊन बरं कमी? 150 200 काय होऊन राहिला आता? अहो बाई मागे पुढे केलंच नसतं ना म्या. तुम्हाला एवढी रोजगारी द्यायले, पण मला भाव नाही ना. 1000 रुपये क्विंटलचा कांदा झाला. 500 रुपये रोज जर तुम्हाला जर दिला तर पुरते का बापा मला? तो सळला तर पुरीन बाऱ्यात, मग इकायला पुरत नाही बापा. ते काही सांगू नका बापा शांताराम भाऊ आम्हाला. ते घरानं कसं चालूच राहत असते आता. शेतकऱ्याचं तेच असते. पटत असेल तर असं आहे बापा. 500 रुपये रोज देस असाल तर येतो आम्ही, नाही तर काही येत नाही बापा. पहा कोणी आता भेटत असेल तुम्हाला तर. काही नाही बाबा बाई, एवढं माग रोजगारीचं आपल्याला काही पाहिजे नाही बाबा. एवढ्या माग रोजगारीच्या बाया सांगून काय करता बापा? बसा बापा घरी चाललो बापा आम्ही. एक दिवस असा होता की 150 रुपये रोजानं घरी येत्या बाई झालेली. आपण या लाडक्या बहिणीनं भर केला, 1500 रुपये महिना फुटानं भेटून राहिला ना. सरकारनं लाडवल्या नाही ह्या काय तर मग आमच्या बहिणी लाडक्या बहिणी झाले. काही अस्मिता भस्मिता नाहीये. वैदी लावले लोक करणं वैदी. कारण गळ्या हातात आपल्याच्यानं कामं होत नाही का? हातपाय गळतात का? पुरे हातपाय गळतात. बा ती काळी अटीने गेल्या जाते रे बा. सारा जीव थकून येते गळ्या. मला तर दमच लागते बा. असा जीव असा घाय पडतेस ना रे बापा, घाय पडतेस माझी. ऊन पाहिलं का किती तपून राहिलो. 9-10 वाजता असं जैरासारखंच तपते निकल. असं वाटते आपल्या शेजारी आग पेटवलाय का कोणा. ला जीव पडते. गरमास बापा, गरमास चलच करून राहिले बापा. ला करते जीव. हो ना बा, जवान होतो तर किती कामं केले बापा. खपा खप बंडी का खपा खप इरा जे म्हणसन ते काम. आणि आता कोपई हाती घेतली, एक दणका मारतो म्हटलं तर हात दुखतात. राहिलं दम लागते. काळ वेळ असते ना. आता तो काळ वेळ गेला निघून की काय नाही रे बापा. काय नाही, काय खरं नसते माणसाचं. हा वड्या आता जमानाही बदलला बापा. म्हातारा माणसाला तो कोणी हुंगत नाही रे. पोरे तसे थू करतात. नातू तर असे ओळखतही नाहीत, पायतही नाहीत. असं वाटते पोंगे खा, चॉकलेट खा, बिस्कुट चाकुळा खावा, भात खा बाजारचं. पण काचं काही आपल्या देखत मोठं खातात रे. नातूही खातात, वायरही खातात, पोरही खातात. एक घास नाही देत रे आपल्याला. घास नाही देत. आपण आणो तो बंदी थैली त्याच्या हवाले करून देऊ. खा बापू हो खा. आता आपल्या हातापायात दम होता आता आपल्या हातापायात दम नाही. तो कोणी आपल्याला ओळखत नाही रे बापा. एक घास नाही देत रे. नवायचा घास नाही देत खायला रे बापा. माई भिगोत तुझ्यासारखी जाय रे बापा. माई वायरी तो अशी उभी आडवीच कुदून राहिली ना रे बापा. तिला 1500 रुपये महिना चालू झाला तो. तिला वाटते मलेच काय पगार आहे 1500 रुपये. मलेच काय पगार आहे 1500 रुपये. वासरे गुटके खाऊन राहिलो आम्ही. घरी बेकार कंडिशन आहे गड्या माई. असं वाटतं खस्स कामाला जा, खस्स खायला आणा. काही कचरा खा, काही आलू गोंडा खा, काही भजी खा, हॉटेलचं खा वाटते माणसाने. आपल्याला काचं काही भेटणं व्हायला आता वय साथ नाही देत ना. काम होत नाही आपल्या यानं. अरे बाबा शांताराम. अरे बाबा घरी बसून काय करून राहिले? चला ना आपला कांदा खंड्याले. बाबा शांताराम आमचं ज्या झालं असतं तर घरी काले बसलो असतो बापा. गेलो नसतो का आम्ही. आम्हाला आता काम करायची तर मोठी आवड आहे. पण आता होत नाही बापा. हातपाय थकले न. टोंगे साथ नाही देत रे. आता काय टोंगे साथ देणार बाबा. जेवण चांगले फोडले ना खपा खप. आता काय ते साथ देते. हा ना बुडे बा. वय तर झालं म्हणा, पण कसं सावलीत बसल्या बा. आता सावली ते जमत नाही, उन्हातही जमत नाही. येत नाही बापा. वावराला जायचं 2 वाजती ना मला. धीरे चाला लागते. चालता येत नाही ना. थकला ना जीव आता रे बाबू. थकला ना. अरे बाबा तुम्हाला कोण म्हटलं पायदल जा. आपण बैलगाड्यात जाऊन आपल्या दळंग चालले वावरात. आणि तडसे बापा बुढे बा तुम्हाला वावरात मी सावलीतच बसून मस्त निभा झाड मस्त सावली आहे जडीचा. त्या खाली बसायचं खंडाचा आपला कांदा. अरे बापा गुन्हा छान लागतात. गुन्हा फटका लागला तो घोर बाबा. शांताराम तुम्हाला येऊन पोहोचला.
अरे बुडे बा चाला ना हो बापा कांदा खंडेली चाला ना. अरे काय बाबा सरपंच आम्हाला कांदा खंडायला नेता रे भाऊ तुम्ही आमच्यानं होत नाही ना आता बुजला पापड फुटत नाही गड्याहून तुम्ही कांदा खंडायला नेऊन राहिले नाही खंडल्या जात बाबा आता आमच्या जण हातपाय काम नाही करत न थरथर कापतात ना. हो राहू द्या बाबा राहू द्या. चला बाबा सरपंच चला हे बुडे येत नाही. हो चला चला. आहे राजा सरपंच मजुराचं बेकार झाला राजा बंद गाव फिरलो पण मजूर नाही सापडला हो बा बेकार हालत राजा. हो ना थांबा तुम्ही अजून 2-4-5 वर्षे गेली की नाही बस जमिनी पोळीतच जात ना हो कोणी येणारच नाही तुम्हाला सांगतो. हॅलो मामा काय म्हणते रा शिवल्या. हा बोल बोल शिवलाल. काय बाबा मामा कुकडे काय बाय तुम्ही काही फोन नाही काय नाही बापा वाट पाहून राहिलो मी तुमची आखरी शेवटी मला फोन करावा लागला बा. तुम्ही याचा भाऊ बंद याला रोज फोन करतो असं बोलून राहिला. अरे गड्या शिवलाल काम एवढे वाढले की काय सांगा तुले कोणाला फोन करणं होत नाही काही नाही. अरे काय काम घेऊन बसले बाबा या ना इकडे गावात मारा ना चक्कर. काय मारतो बा गावामध्ये काय आहे रे काही छानच नाही सापडत गड्या. काही नाही ना आता उन्हाळ्यामध्ये सारे ढिंबळ्या लागतात ना लोकून काय छानच मारतो तिकडे येऊन. नाही कसं आहे गावात सारखं झालं तर याल पुरते गावामध्ये. अरे बाबा मामा तुमच्यासाठी चानसची लाईन आहे ना या ना तुम्ही. फुल चानस आहे फुल. चानस काय आहे रे बा. अरे बापा कांदे काढायला मजूर नाही सापडून राहिले भन फिरून राहिले गावातले. तर कसं कांद्याचा चानस आहे कांद्याला भावही चांगला आहे असं कांद्यात हात मारू मग आपण या मग कांदा काढायला घेऊ 2-4 जण जा शाळा भरून टाकू. बरोबर होईन का मग आपलं 2-1 लाखासारखं होईन का कांद्यात. अरे बापा 2 लाखाच्या वरचा चानस तुम्हाला सांगतो. चौके 60 लंबा लाट आंबा तुम्ही या ना तुम्ही फक्त सरकच करून टाकू ना. पुण्यात तशी 2 वाजलेच्या पुढे कोणी येत नाही वावरामध्ये मालक थांबतच नाही त्याला पाहिजे कूलर घरीच पळते तो आपण वावरात गाडी बोलवून घ्यायची शाळा भरून टाकायची या तुम्ही फक्त. हा शिवलाल बस घेऊन टाक ना मग 2-4 सौदे घेऊन टाक रप शाळा भरून टाकू मग सरकच होते आपलं. घेतो ना पण मग तुमचं नक्की आहे बा वक्ता हातने वर करसान ना नाही बघायला जमत नाही म्हणून नाही रसवंती चालू आहे फलान चालू आहे. अरे बापा चानसची लाईन आहे हे कांद्याची आणि कोणत्या मुतात माशा मारी त्या रसवंतीचा रस काढीन रोज 10-10 रुपये जमा करायला पुरतात का हे 2-3 लाखासारखं होते ना. येतो ना बापा रे येतो ना घेणं सौदा घे तू आलोच. घेऊन टाकतो मग आता. घेऊन टाक आणि जमलं तर अर्ध्या गावाच घे कांदे. अरे हे उदळे पातळ घेऊन टाक लागलंच तर आपण काही ना काही अजून सेटिंग लावूच 2-4 माय सोयरे थायरे यात खटले आहेत त्याला बोलवून घेऊ. पुढ्यासहितच खायला पाहून राहिला. अरे बाबा हो तुम्ही या तसंही मग पाहून आपण पुढे काय तर एकाचं निपटू तुम्ही या फक्त. येतो ना. चाल मग मामा ठेवतो फोन मी. ठेव. ही मस्त सापल्याला मळीकडे त्याही काही असं कांड करणं असले की लगेच फोन लावायला झाले की सारखं काम. काही आलं बी काही कोणाच्या हाती बोललं तर हाच आहे बोलूचे मामा याचं नाव सांगितलं जाते. आता चाल त्या शांत्याचा सरपंचाचा त्या 2-4 जणांचा कांदा आहेच त्याचा उदळा घेऊन टाकतो रक्कन झक्कनी आणि शाळा भरून टाकतो. चाल शिवलाल कर सरको कांदा सबका करेगा बांधा अभी चल शिवलाल चल ले सौदा ले गाव में का चल. शांत्या सरपंच सकाळपासून गावात फिरून राहिले काय आहे रे इथं. अरे बाबा शिवलाल कांदा काढायला माणसाने भेटून राहिले ना रे मजूर पाहून राहिले गावामध्ये एक मजूर नाही येऊन राहिला ऊन तपून राहिले ना भाऊ. ऊन तपून नाही राहिलं उन्हातही लोक काम करतात पण फुकाचे 1500 भेटून राहिले ना रे बा लाडक्या बहीणचे मग काय येतील ते उन्हात अनात का मर्याला येतील काय ते वैती भेटल्यावर पैसे. ते आहे म्हणा. अरे माऊली आपण घेतं का याचा उदळा कांदा रे. आता मरेल फुत्याल्या का वावरामध्ये उन्हा फटका लागला तर गंमत ऊन तपून राहिला का बाबा. अबे झांबल झप्या आपल्याला ऊन आहे म्हणूनच कांदा घेणं आहे ना. कांद्यावाला मालक दुपारी 2 वाजता वावरात राहते का नाही मग आपलंच राज्य आहे वावरात 50 किलो 2 क्विंटल असा नेला की 1 लाख 17 क्विंटल कांदा आहे बाबू. गड्या थांबत नाही शाळा मस्त आहे गड्या मस्त आहे शाळा घ्यायला पुरते मग अशी शाळा आहे तर काय वरची मला भेटत असेल. घेऊन टाकू कांदा येऊ दे त्याले. शांताले सरपंचाला येऊ दे इकडे. अरे काय सरपंच शांताराम भाऊ उकडे फिरून राहिले वा. अरे भाऊ परेशान करू नको पहिले परेशान आहे बाबा. एक तर कांदा खंडायला मजूर नाही सापडून राहिला. काय शिवलाल काय बोल नको रे बा तू. काय हो एवढं तेवढं टेन्शन घेता तुम्ही राजा काय कांद्याचं टेन्शन घेऊन राहिले हो.
काय म्हणून राहिला बा एवढं तेवढं टेन्शन घेता का? अरे कांदा खंड्याला एक बाई नाही येऊन राहिली कांदा काढायले. अरे हात वर करून राहिल्या. ऊन लागते म्हणतात भाऊ यंदा येत नाही आम्ही. असं व्हायला बाई भेटून नाही राहिली माणसं भेटून नाही राहिले कांदा खंड्याले तू म्हणता टेन्शन घेता का? देवलाले फक्त मत आहे काय सांगा दुसरं काहीच नाही. अहो काय झालं काय नाही. बाबा मी काली तुमची मजा घेऊ मी तर तुम्हाला मदत करतो. हा किती किती आहे तुमचा कांदा सांगा किती किती आहे? बाबा आमचा कांदा किती असला दादा तुया काय कामाचा? तू काय खणणारा माणूसच का? घरा बाहेर निघत नाही बा तू उन्हाचा आणि म्हणतो किती कांदा आहे. तू घेणार आहे का? तू घेणार आहे का? अरे बाबा सांगा ना तुम्ही किती आहे कांदा तुमचा? किती किती एकर आहे सांगा पटकनी पटकनी. लाईन लावतो ना मी तुमची फिल्डिंग. माया 3 एकर शांताराम भाऊचा आहे 4 एकर असा एकूण 7 एकर कांदा आहे. बरं 7 एकर आहे का? काय मग काय भावान देता उदाड देता की रोजानं? पहिले हे सांग बा कांदा खणणार कोण आहे? तुम्ही जाता तुमच्या फॅमिलीला घेऊन जाता तुम्ही की दुसरे लोक आहेत कोणी काही जम्मात सांगून राहिला बाहेर हा आहे हे तर पहिले सांग. अरे बाबा मीच आहे असं समजा. बाबा शांताराम भाऊ हा तो कसं 4 महिने खोंडीन कांदा पावसाळ्या लागेन तर लोक दुसरी पेरणी नाही तर असं काय खरं आहे बाबा. बसल्या तर जेवल्यावर खरं हा काम करणारा माणूस आहे. स्वस्त मस्त घेतलं मारून टाकूया मस्त की. हो बापा ना. आता उदळ जर म्हणशील तू तर 10,000 रुपये एकर आणि रोजानं म्हणशील तर 300 रुपये रोज. बरं काय वांधा नाही ना. बरं घेऊन टाकून तुमचा पण कसं सौदा आता वावराचाच करू आपण अटीचा नाही बा. तुमचा कसं तुम्ही सांगता 4 एकर नसते 10 एकर तुमचं काही खरं नाही शांताराम भाऊ. सरपंच तुमचंही तसं हेला डोके काम आहे. अबे तुले घेणं ना फेणं चालले का झिलप्या झाडात घेणं ना देणं आमचा टाइमपास करून राहिला. चला शांताराम भाऊ चला. हा काय माणूस आहे का? हेला डोक्या माणूस आहे. बेजा टाइमपास करते एखादा घेणं देणं आमचे गमल 10 मिनिटं अडीचा झिलप्या झाडे काम करत राहते का नुसतं? अरे बापा शांताराम भाऊ सरपंच माझं गँग आहे ना बाहेर गावची गँग आहे त्याली या नाही लागणार का वावरात पायाले? म्या फक्त भाव विचारून घेतला बा काय एकर काय रोज देसान तुम्ही. आता मी त्या समोरच्याला फोन करीन असं साहेब गड्या घेतो काय मग पुढची तुमची फिल्डिंग लाईन काय बा तुम्ही तर अंगार घेता शिधे. तुमचं असं काम आहे तूप खाले ग्रुप आला पाहिजे नाही येत नाही एका दिवसामध्ये शांता ठेवत जा बापा. बरोबर बापा बोल तुमची कोणती गिदाळ गँग आहे तू इथं आण चला शांताराम भाऊ चला. चला तर काय खरं अहो बसल्या तर आवतून जेवल्यावर खरं हा का माणसाचा आहे का माणूस? लुचाटल्या का शिवले मित्र मग गुरु धागा उद्या बघू आता.